निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील गटार कामांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेची गंभीर दखल घेत या कामांना तत्काळ स्थगिती देऊन सुधारित आराखडा सादर करा असा स्पष्ट निर्देश माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी दिले आहेत। राहता शहराचा विकास नियोजनबद्ध, सर्वसमावेशक व कुणालाही त्रास न होता व्हावा या भूमिकेतून डॉक्टर विखे पाटील यांनी शहरातील प्रमुख विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत सखोल आढावा घेतला आहे। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, कैलास बापू सदाफळ, नगरसेवक दशरथ तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे, महामार्ग अधिकारी, भाजपा महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग कामात रस्त्यांची उंची सध्याच्या पातळीपेक्षा 600 मिलीमीटर पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आला आहे। साईड गटारांची उंची मोठ्या प्रमाणात वाढवली होती। यामुळे रस्त्यालगतची दुकानं, व्यापारी आस्थापना व पेट्रोल पंप बाधित होण्याची भीती व्यक्त केली जात होती। ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी महामार्गावरील गटारांचं काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश देत रस्त्यांची उंची 600 मिलीमीटर ऐवजी कमाल 300 मिलीमीटर पर्यंत ठेवून गटारासंदर्भात सुधारित आराखडा तयार केला आहे, असे निर्देश यावेळी त्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना दिले। जमिनीखालून आवश्यक खोदकाम करून गटारे करण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या। या बदलांनुसार तयार होणाऱ्या सुधारित आराखड्यांमुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साठणार नाही, रस्त्यालगतचे व्यवसाय, दुकाने व पेट्रोल पंप धारकांना त्रास होणार नाही, असं डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी स्पष्ट केलं। बघूयात पाणी गेले काय तुम्हाला या ठिकाणी जर पाणी गेलं। नॅशनल हायवेचे जे काम राहत्या शहरामध्ये चालू आहे त्यामध्ये ज्या उंचीवर गटर बांधण्यात आलेले आहेत, राहता शहरामधले सर्व व्यापारी, नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांची अशी मागणी होती की याची पाहणी केली गेली पाहिजे। माझ्या उपस्थितीमध्ये आज नॅशनल हायवेचे सगळे अधिकारी आपण बोलवलेले आहेत आणि वास्तविक पाहता रस्त्याच्या एक्झिस्टिंग लेवलपासून 600 mm रस्ता उंचवण्याचा मानस नॅशनल हायवेने घेतल्या कारणाने गटर उंचवली गेली होती। त्याला आपण आज राहता नगरपालिकेच्या वतीने ठराव देत आहोत की रस्त्याची उंची ही 300 mm पेक्षा जास्त वाढवली जाऊ नये आणि ही गटर जमिनीची लेवलपासून उंच घेण्यापेक्षा जमिनीच्या खालून एक्सकेव्हेशन करून ती गटर जर आणली तर आपल्या राहत्याच्या पूर्ण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जेवढे व्यावसायिक आहेत रस्त्यात दोन्ही बाजूला यांचा व्यवसाय देखील अडथळा निर्माण होणार नाही। तर मला असं वाटतं की आता मी गटरीचं काम पूर्णपणे बंद करायला लावलेलं आहे। या लोकांना जेवढे अधिकारी आले होते त्या सगळ्यांना ड्रॉइंग रिवाईज करायला लावलेलं आहे आणि पालकमंत्री महोदयांचं पत्र त्यांना लागतं अशा प्रकारचे बदल करण्यासाठी, कारण की हा राष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे पालकमंत्री महोदयांचं पत्र देऊन ही पूर्ण ड्रॉइंग रिवाईज केली जाणार। हा फक्त राहत्यापुरता मर्यादित विषय नाही, यांना आता राहत्यापासून सावळीवीर बुद्रुकच्या आपल्या नाशिक फाट्यापर्यंत मी यांना पूर्णपणे ड्रॉइंग रिवाईज करायला लावलंय आणि रस्ता होणं गरजेचंच आहे। रस्त्याचं कामही अतिशय जलद गतीने चालू आहे, मात्र रस्ता करत असताना कुठल्याही उद्योजकाला, व्यापारी वर्गाला, कुठल्याही उद्योगधंद्याला त्रास होऊ नये, कुठल्याही पेट्रोल पंप व्यवसाय असेल अशा सगळ्या लोकांना न त्रास होता रस्ता व्हावा ही संकल्पना आपली आहे आणि मला असं वाटतं की आता तो विषय क्लिअर झालेला आहे आणि आता हे गटारीचं काम थांबून परत नव्याने रिवाईज ड्रॉइंग करून रस्ता झाल्यानंतर कोणालाही परत अडचण येणार नाही। 2 वर्षात राहता शहर औद्योगिक व शहरीकरणाच्या दृष्टीनं वेगानं पुढे जाणार आहे। विकास कामांमध्ये दिरंगाई किंवा त्रुटी खपवून घेतल्या जाणार नाहीत। मोठ्या प्रकल्पांचा पाठपुरावा स्वतः करणार आहे। व्यापारी, उद्योजक व नागरिकांना कोणताही त्रास न होता पायाभूत सुविधा उभारण्यावर आमचा ठाम भर आहे, असं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितलंय। राजसत्ता न्यूज ब्युरो, राहता शिर्डी।